नमस्कार. स्वागत आहे आजच्या या भागात. तर मागच्या भागात आपण जी सगळी प्रगती झालेली आहे, हे राहिलेली आहे आणि शेवटची काही आता 2 कामं नानासाहेबांच्या कारकिर्दीतली राहिलेली आहे. त्याची माहिती आपण सरांकडनं आता घेऊयात. सर. आपण शनिवाड्यापर्यंत आलो होतो, पूर्व भागापर्यंत. आता उत्तर भाग म्हणजे वाड्याच्या पुढचा दिल्ली दरवाजा दिल्ली दरवाजा. आणि पश्चिमेचा भाग. तर दिल्ली दरवाजा जो होता तोही त्यांनी बराचसा भाग जुना जो होता तो पुढं रेटला, अजून डेकण्यांचं घर वगैरे घेतलं आणि तो संबंध, आणि त्यांना तो भव्य दिल्ली दरवाजा करायचा होता. आता त्या दिल्ली दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे ज्याला आर्किटेक्चर मारवर म्हणेन मी. ओके. तत्कालीन मराठा वास्तुशैली याचे खरे जनक नानासाहेब पेशवे आहेत, हे लोकांना माहीत नसेल जास्त. पण ही सगळी वेगवेगळ्या त्यावेळच्या ज्या प्रचलित शैली होत्या, वास्तुशैली, त्या सगळ्यांचा एक मिलाफ करून नानासाहेब पेशव्यांच्या काळात त्यांनी प्रमोट केल्यामुळे आपली मराठ्यांची एक स्वतंत्र वास्तुशैली निर्माण झाली. हो. ओके. हे फारशा लोकांना माहीत नाही आहे. त्यांना असं वाटतं की मुघल आणि या सगळ्या लोकांचंच फक्त कॉपी केलेली, तसं नाही आहे ते. त्याचं एक मी सेपरेट एपिसोड करीन तुमच्याबरोबर. पण त्या वास्तू वैशिष्ट्य जी होती ती सगळी त्या शनिवार वाड्यात एकवटली आहेत. आत वाड्यात आता नाही आहे, पण त्याचं म्हणजे एक चुणूक म्हणतो ना आपण, तसा तो दिल्ली दरवाजा आहे. म्हणजे थोडक्यात सांगतो अगदी. पुढच्या एपिसोडमध्ये मी त्याच्यावर आपण जेव्हा करू तेव्हा मी व्यवस्थित सांगेन. ओके. पण त्याचे जे अष्टकोनी बुरुज, अष्टकोनी नाही, बहुकोनी बुरुज म्हणू, 12 कोनी आहेत मला वाटतं, 12 का 13 कोनी बुरुज आहेत ते. आणि ते म्हणजे कुठनं तर मुघल वास्तुशैली, तुम्ही लाल किल्ला बघा, आग्र्याचा किल्ला बघा, त्याला ते असे 8 बहुकोनी बुरुज आहेत, उंच बुरुज आहेत, 2-3 मजली, ते घेतलेत. शनिवारवाड्याची मुख्य कमान जी आहे ती तेव्हा प्रचलित जी विजापूर किंवा आदिलशाही वास्तुशैली होती, ज्याचे कमान असे त्याला असं वरती टोक असायचं. आणि मुघल कमान जी होती ती अशी सरळ मिळायची, अशी येऊन असं वरती टोक नसायचं त्याला. ती टोक असलेली आदिलशाही, आणि ती अशी येऊन खाली परत अशी व्हायची आणि सरळ जायची. त्याच्यात आपल्या मराठा वास्तुकारांनी थोडा बदल केला आणि त्या 2 कमानी केले, एक आतली कमान आणि एक बाहेरची कमान, आणि तिथे 2 देवडीचे ओटे केले. ओके. तुम्ही जर शनिवारकडे बघितलं तर देवडीवाल्याचे ओटे छोटे आहेत, 2.5 बाय 2.5 फुटाचे ते ओटे आहेत. पण ती वास्तुशैली मराठा वास्तुशैली आहे. हे वैशिष्ट्य मुघल शैली ते नाही आहे आणि विजापूर किंवा आदिलशाही शैली ते नाही आहे. त्यामुळे ते केलं. ती आतनं संबंध जी दरवाजाची पट्टी होती, म्हणजे एक अशी झाली, त्याला एक राईट अँगल म्हणजे अशी असा एक खाच झाली ना पूर्ण अशी. करेक्ट. तिथं संबंध चुन्याचा गिलावा करून त्याच्यावर सुंदर नक्षी रंगवलेली होती. त्यातला काही भाग अजून थोडासा शिल्लक आहे, बाकी खालचं पडलंय, पण तो नक्षीचं, ही सगळी मुघल वैशिष्ट्य होती, राजस्थानी राजपूत वैशिष्ट्य होती. ती सुद्धा याच्यात. त्याच्यानंतर वरचा संबंध जो नगरखाना आहे तो संपूर्णपणे मराठा वास्तुशैली आहे. त्याच्या जे 5 कमानी, ती मराठा वास्तुशैलीतली खास कमान. त्याच्या खालचे जे ब्रॅकेट आहेत सगळे, ते सगळे राजपूत आणि ह्याचा विजापूर आणि राजपूत ह्याची मिक्स अशी करून तो नगरखाना बांधलेला आहे. आणि त्याची उंची एवढी मोठी ठेवलेली आहे की त्यातनं असं म्हणतात की हत्तीसुद्धा अंबारीसकट जाईल. आता कोणी ते प्रत्यक्ष केलं नाही आहे, करायला हरकत नाही, म्हणजे एक अंबारी आहे, हत्ती ते आहेत आपल्याकडे, कुठूनही हत्ती हात घालवता येईल, पण असणार, कारण त्याची उंचीच तेवढी दिसते ती. त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की तुम्ही जर असं बघितलं तर तो वाड्याच्या मध्यरेखा जर काढली शनिवारवाड्याची, त्याच्याबरोबर त्या रेघेत आहे. पण तुम्ही जर आत गेलात तर तुम्हाला शनिवारवाडा समोर दिसत नाही बघा, कारण तो असं वळलेला आहे, स्ट्रेट ओपन नाही. हे एक वैशिष्ट्य आहे की पटकन जरी कोणी आलं तरी पुढे वाडा दिसत नाही, त्यांना डायरेक्ट एक्सपोज नाही आहे. तो असा घेतो, उजवीकडे वळायला लागतं, उजवीकडे वळल्यावर परत डावीकडे वळायला लागतं, आणि मग वाड्याच्या दरवाजा तो अँगल चुकतो आणि मग परत असं येऊन आपण वाड्याकडे जातो. तिथलं अजून एक वैशिष्ट्य बघितलं तर जो जिथं आत दिल्ली दरवाजा तिथं आपण असं वळतो तिथं डावीकडे
मोठी ओरी एक. तिथे एक तोफ ठेवलेली होती पूर्वी. अजूनही आता आहे की नाही मला कल्पना नाही. नाही सध्या. आणि वरचं छत त्याचं जे आहे, त्या छताला असे वासे दिसतात आणि त्याच्यावर मोठमोठे दगड ठेवलेले दिसतात. आणि मग त्यांनी तो भरून काढलेला आहे. आणि अजूनही खालनं दिसतं ते काम. अ, काय झालं सुदैवाने शनिवारवाडा जळला. 1828ला 1828 जळला. पण तटबंदी वाचली. आतला वाडा जळला. हम्म. कारण जोडलेलं नव्हतं. हम्म. तटबंदीने वाडा जोडलेले नव्हते. त्यामुळे तो वाचला असावा. पण मला तेव्हा असं जाणवलं, की ते एवढं वरती सगळं का भरलं असावं? वेगळा विचार जर तुम्ही केलात, तर वरची तक्तपोशी म्हणजे वरचं जमीन, जर समजा शत्रूचा अटॅक झाला तिथे, तर ती फोडलीत तुम्ही वरनं, ते की सगळं ते खाली सगळं खाली पडणार आणि ते आणि तो ब्लॉक. गच्चच होईल, ब्लॉक होईल. त्याच्या खाली मरून जातील लोकं. जे काय शत्रू सैनिक असतील तिथं जमलेले तेही जातील त्याच्यात आणि मग तो रस्ताच बंद होईल. असंही काहीतरी त्याच्या मागे एक कारण असावं. हे सगळं संशोधन हळू-हळू व्हायला पाहिजे. हे मी तुम्हाला फार थोडक्यात सांगितलं. पण याच्यावर खरं तर खूप बोलण्यासारखं खूप आहे. वाडा आणि त्याचं वैशिष्ट्य. त्यामुळे मग काय झालं, या 1759 साली सगळं कंप्लीट झालं. ते सुखाने तिथे राहायला लागले. आता त्यावेळी जर तुम्ही बघितलंत, कोण-कोण राहत होतं? प्रचंड मोठी पेशव्यांची फॅमिली त्यावेळी तिथे राहत होती. म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या आजी म्हणजे राधाबाई तर मागे गेलेल्या होत्या आधीच. ज्यांनी पाणी पुरवठ्याचे जनक ज्याला म्हणू आपण त्या. पत्र. पण बाजीराव पेशवे त्यांचा महाल होता, चिमाजीअप्पांचा महाल होता. ते तर आधी होते समजा. मग नानासाहेब, भाऊसाहेब म्हणजे सदाशिवराव भाऊ, चिमाजीअप्पांचे मुलं चिरंजीव. नंतर अजून एक त्यांना भाऊ होता. तोही मध्येच बिचारा गेला. मग राघोबा दादा म्हणजे रघुनाथराव काका. काका म्हणतो, काका मला वाचव म्हणली. ते होते त्यावेळी. नंतर प्रत्येकाच्या म्हणजे गोपिकाबाई, पार्वतीबाई म्हणजे हे सगळी कुटुंब सगळ्यांची. बरोबर. असं साधारण एक 15-16 पेशव्यांच्याच घरातली माणसं त्यावेळी तिथे राहत होती. आणि त्यांच्या म्हणजे फॅमिली. प्रत्येकाचा महाल वेगळा, दरबारी दिवाणखाने वेगळे, खलबतखाने वेगळे, असे वेगवेगळे 16-17 दिवाणखाने होते. वर्णन आहेत त्याची केलेली. आता हे सगळा तो जो काय बघितला वाडविस्तार आणि हे, तो प्रचंड मोठा वैभवशाली वाडा होता, शंकाच नाही. दुर्दैवाने त्यांना तो फार काळ उपभोगता आलाच नाही बिचारे. कारण त्यांना एक क्षयाची बाधा होती. अवघ्या 40व्या वर्षी त्यांचंही निधन झालं आणि क्षयाचा त्रास होताच त्यांना. म्हणजे तो बहुतेक घराण्यातच ते अनुवंशिकच होता मला वाटतं. अनुवंशिकच होता असं म्हणायला हरकत नाही. बाजीरावांच्या बाबतीत नव्हतं तसं. पण त्यामुळे काय झालं, 59 पर्यंत झालं ना एकदम. त्याच्यानंतर 60 म्हणजे 1760 तेव्हा इराणचा शाह अहमद शाह अब्दाली दिल्लीवर स्वारी करून आला. ओके. आणि त्याला दिल्ली जिंकायची होती आणि तो सगळा प्रदेशच जिंकायचा होता. आणि तेव्हा मराठे कुठपर्यंत पोचले होते? आत्ता पाकिस्तानमधले सिंध, मुलतान आणि पंजाब हे 3 प्रांत आहेत ना, हे मराठ्यांच्या ताब्यात होते. अटकेपर्यंत म्हणजे आपण म्हणतो ना अटकेपार झेंडे लावले. अटक मराठ्यांकडे होती तेव्हा. आणि प्रचंड मोठा भारताचा भूभाग, हिंदुस्थान म्हणून आपण, एवढा मोठा त्यांच्याकडे होता. आता दिल्लीचं आणि मराठ्यांचं काही डायरेक्ट शत्रुत्व नव्हतं त्यावेळी. कारण दिल्लीची बादशाहीच इतकी कमकुवत झाली म्हणजे होती फार सगळी. अशा अवस्थेला होती की बादशाहच महाजी शिंदेनी त्यालाच सांभाळा 2 वर्ष. त्याच्या आश्रयाने तो जगत होता खरं सांगायचं तर. त्यामुळे तो हाक कोणाला मारणार? त्यांनी तिथल्या सगळ्या राजपूत लोकांना हाक मारली असेल, पण कोणी त्याला मदत केली नाही. शेवटी मराठ्यांना हाक मारली. आणि ठीक आहे, कारण मराठ्यांना असं होतं की राजपूत वगैरे बाजूला ठेवा, मुलूक आमचं आहे. त्यामुळे त्याचं रक्षण आम्हाला केलंच पाहिजे. तो पानिपत हा राजकीय खूप मोठा विषय आहे. तो आत्ता सध्या आपण तो पुण्याच्या संबंधात घ्यायला नको, पण त्याचा फटका जो बसला तो पुण्याला बसला. तर त्याच्यामुळे त्या मोहिमेची हळूहळू हालचाल सुरू झाली. आणि मग 1761च्या आधी म्हणजे 60ला साधारण एक ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास मराठी फौजा उत्तरेकडे गेल्या अब्दालीला अडवायला.
तेव्हा भाऊसाहेबांना त्यांनी नेतृत्व दिलं होतं. त्याच्यानंतर नानासाहेब पेशव्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव, तो चांगला करता मुलगा होता त्यावेळी. भावी पेशवा, हम्म. लढाया वगैरे ते 2-3 लढायावरही गेला होता तो, मोहीमही केल्या होत्या त्यांनी, आणि सगळे त्याच्याकडे पेशवा म्हणूनच बघत होते. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व पेशव्यांच्यात अत्यंत देखणा म्हणून तो प्रसिद्ध होता, अत्यंत देखणा. म्हणजे तो त्याच्या देखणेपणाची चर्चा सगळीकडे व्हायची, आणि ती इतकी की जेव्हा पानिपतावर तो एक विश्वासराव गेले, तेव्हा त्यांचं प्रेत स्वच्छ करून अब्दालीच्या बायकांनी बघायला ठेवलं होतं, की अरे बाप देखणा माणूस कसा असतो हे आम्हाला दाखवा म्हणून. असं एक बकरीत काही उल्लेख आहेत, प्रत्यक्ष आहे नाही का? आहेत, पण म्हणजे तो इतका देखणा होता. आणि राजबिंडा, दुसरा मुलगा माधवराव, हम्म. तो आजारीच असायचा. तिसरा नारायणराव. आता हे सगळं झालं, आणि 1761ला दुर्दैवाने मराठ्यांचा पराभव झाला. तो एवढा मोठा झाला, कत्तल झाली, म्हणजे असं म्हणतात की 1,00,000 सैनिक गेले त्यावेळी. 1,00,000 बांगडी फुटली असं जे हम्म. म्हणतात. हम्म. आणि तो फार मोठा जबरदस्त घाव होता मराठी साम्राज्यावर. नानासाहेब, बरं तेव्हा कसं होतं, ते काय मोबाईल नव्हते, हे नव्हते, इंटरनेट नव्हतं, काय तर बातम्याही कळत नव्हत्या, पत्र येत नव्हती, दळणवळणाची साधनच काही आणि ते फारशी अडवलेली होती अब्दालीच्या लोकांनी. पत्र येतच नव्हती. चुकून माकून काय आलं तर त्यातनं, तावडीतनं सुटून. तर तेव्हा परिस्थिती अशी होती की मराठे पलीकडे, अब्दाली इकडे, म्हणजे दोघंही आपल्या मुलखापासून लांब होते, आणि लांब मध्ये शत्रू होता. तरी नानासाहेबांना ती बातमी कळल्यावर त्यांनी 50,000 फौज घेतली, आणि ते पानिपतकडे जायला निघाले यांच्या मदतीला. ही सगळं साधारण कधी, तर 1760 डिसेंबर, हम्म. साधारण तो काळ. आणि त्याचवेळी त्यांना अशी बातमी कळली की आपला पराभव झाला, भाऊसाहेब मेले, विश्वासराव गेला, 27 मोठे सरदार गेले, 1,00,000 मराठी सैन्य गेलं, बाजार बोडग्यांचा पत्ताच नाही. हम्म. आणि आता कसेबसे सगळे ते पळतायत आणि मागे येतात, आणि ते खचले. खरं सांगायचं तर अब्दालीनी एक बघितलं असेल त्यावेळी, की म्हणजे त्यालाही हे कळलं ना की 50,000 फौज घेऊन पेशवा येतोय परत आपल्याबरोबर, बरोबर. त्यामुळे त्याची कुस्ती खेळायची ताकद संपली होती त्यावेळी. आहे ते खरं आता पळ सांगायचं तर, काढा आता बाहेर. की परत आपल्याला इथंच नाही तर गाडून टाकतील हे. कारण हा परत 50,000 फौज घेऊन येतोय, आणि त्याच्याकडनं काय तिकडनं कुमकायचा चान्सच नव्हता. हम्म. त्यामुळे तो निघून गेला. त्याने पत्र पाठवलं की बाबा, म्हणलं हे झालं गेलं वाईट आहे, युद्ध आहे शेवटी, असं आहे तसं आहे. पण त्याच्यामुळे नानासाहेब मनाने एकदम खचले, आणि तो म्हणजे इतके केवढा दिवस मोठा आघात असेल तो ना. उत्कर्षाला, वरती उत्कर्ष बिंदूला गेलेल्या या राज्यावरच्या ह्याच्यावर एकदम आघात होणं. तेव्हा शाहू महाराजही नव्हते सावरायला, हम्म. अगदी खरं सांगायचं तर. म्हणजे असं कोणी मोठं माणूसही नव्हतं की जो हक्कानी काहीतरी सांभाळेल, बरोबर सावरेल. बरोबर. एकटे नानासाहेब होते, आणि तेही आजारीच होते. मग ते हळूहळू परत आले. त्यामुळे शेवटचं त्यांच्या मनात जे पुण्यासाठी काम करायचं होतं, त्यांना पुण्यात एक अजून पूल बांधायचा होता. एकच पूल होता कुंभारवेशीचा, हम्म. आणि तो पूल बांधताना त्यांना तो पश्चिमेकडे बांधायचा होता, की पूर्वेच्या बाजूनी कुंभारवेशीच्या पुलावरनं ॲक्सेस आहेच आहे. प्लस आपण जे म्हणतो नागझरीवरचं जकाते पूल वगैरे, तो तर नागझरी ओलांडायला तो एक ॲक्सेस आहे. पण आता इकडं आंबीलोढा बुजवल्यानंतर तिकडं जे सगळं पुणं हा, वाढलं तिथे आहे, जे आता वाढतंय आणि त्यांना हा access मिळाला. कोकणातनं किंवा पौडवरनं जो सगळा माल येतो, धान्य येतं, त्याला लांब वळसा घालून यायला लागतं. त्याच्याशी तिथनं त्यांना ॲक्सेस पाहिजे, म्हणून बरोबर. त्यांनी तिथे एक पूल बांधायचं ठरवलं, 100% असणार. पण ते आले जेव्हा पुण्यात, म्हणजे त्या जवळजवळ हा पानिपतचं जानेवारीत झालं, हम्म. संक्रांतीच्या दिवशीच. आणि तिथून ते आले, 3-4 महिने तर लागलेच त्यांना. आल्यावर त्यांनी ताबडतोब ते काम हाताला घेतलं, आणि आपण एक तिथं पूल बांधू. आणि तो घाईघाईने त्यांनी लकडी पूल, म्हणजे लाकडात पूल बांधला, अच्छा. तो लाकडाचा पूल म्हणून म्हणून त्या त्याला अर्थाने लकडी पूल लकडी. म्हणायला लागले. आता तो घाईघाईने का बांधला, याला काही कुठेही इतिहासात लिहून ठेवलेलं नाहीये, कुठलेही संदर्भ सापडत नाहीत.
तो किती दिवसात बांधला ह्याचेही काही संदर्भ सापडत नाहीत. 2च नोंदी अशा आहेत. एका नोंदीत लिहिलंय 3 दिवसात पूल बांधला. 3 दिवसात तर काही शक्य नाही. दुसऱ्या नोंदीत लिहिलंय 30 दिवसात पूल बांधला, म्हणजे एका महिन्यात. हे थोडीफार जवळपास जाण्याची शक्यता आहे ती. माझा स्वतःचा असा अंदाज आहे. साधारण त्यात सगळी परिस्थितीच बघितली, म्हणजे परिस्थितीजन्य ज्याला म्हणतो आपण, विचार केला तर साधारण 3 महिन्यात पूल झाला असावा तो. आता तो लाकडीच का बांधला, भक्कम पूल का नाही बांधला, दगडी? तर दगडी पूल का नाही बांधला ह्याचं दुसरं एक असं विचार करता असं एक लक्षात येतं की दगडी पूल बांधायला कमीत कमी 2 वर्ष लागतात. वेळ खूप नदीवर पूल बांधायचं आहे, ते काही नुसतं नाही आहे, खाली वाहतं पाणी आहे. आणि यांना स्वतःचं दिसत होतं, सगळी स्वतःची तब्येत, प्रकृती, हे ते. मराठी राज्याचं भवितव्य दिसत होतं त्यांना. कारण त्यांच्यानंतर कोण, जो भावी पेशवा होता आणि जो शूर आणि हे होता, कर्तृत्वान होता, तोच गेला. त्याला साथ देणारे काका होते त्याचे, ते गेले. राघोबादादा म्हणजे रघुनाथराव लहान होता तसा तो, आणि तो तसा चंचल होता डोक्याने. करायचं काय आणि पुढं कोण बघणार हा सगळा ह्याची चिंता या माणसाला असणारच ना. अहो साधं आपल्या घरात काही झालं तरी आपल्याला चिंता होते. आता राज्य एवढं मोठं राज्य आणि त्याची चिंता त्या माणसाला लागणारच. म्हणून त्याने तो घाईघाईने पूल बांधला असावा असं मला वाटतं. की समजा लाकडात काम करणं मग सोपं पडेल, पटकन झाला, एक ॲक्सेस झाला, आपल्या मनातलं काम पूर्ण झालं. आणि समजा असं गृहीत धरा की मराठ्यांचं राज्य संपलं किंवा दुसऱ्या निजामाने आक्रमण केलं, पण कुठलाही राज्यकर्ता बांधलेला पूल नाही पाडत कधी, कारण तो त्यालाही उपयोगी असतो. तो पाहिजे नीट करेल तो, जे ब्रिटिशांनी नंतर केलं. त्यामुळे त्यांनी तो लाकडी पूल भराभरा बांधला असावा. आणि हा पूल बांधला त्याच्यानंतर काही दिवसातच पर्वतीवर ते राहायला गेले आणि त्यांना ओळखलं होतं त्यांनी स्वतःचं. आणि पर्वतीवर त्यांचं निधन झालं 23 जून 1761ला. त्यामुळे एक मोठी दैदिप्यमान कार्यकर्ता, छोटी म्हणजे कारकीर्द लहान पण प्रचंड महान. आणि पुण्याचा जवळजवळ सर्व मोठा विकास या माणसाने केला, म्हणून आपण त्याला पुण्याचे शिल्पकार म्हणतो. त्यामुळे आता पुढची जी आहेत माधवरावांची, ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे उज्ज्वल म्हणायला लागेल, ते आपण पुढच्या भागात घेऊ. ठीक आहे. या सगळ्या पुढच्या राज्यकर्त्यांना काइंड ऑफ एक फाउंडेशन सगळं व्यवस्थित करून दिलं, पण ते उद्ध्वस्त झालं पानिपतमुळे. ते सावरायला पाहिजे. बरोबर. आणि तोच दरारा परत निर्माण करायला पाहिजे ना, हे माधवरावांनी केलं. हे आपण पुढच्या भागात घेऊ. चालेल. नमस्कार. तर आपण बघितलं सगळी नानासाहेबांची कारकीर्द आणि पुण्याचे खरे शिल्पकार हे का म्हणतो त्यांना, हे आपल्याला ह्या संपूर्ण जी काही एक 5-6 एपिसोडची सिरीज झाली त्या ह्याच्यातनं आपल्याला कळलं. आता इथून पुढे पुण्याचा कसा काय विस्तार, पुन्हा जी उभारणी, हे सगळं जे आहे ते आपण पुढच्या भागापासून बघायला सुरुवात करू. धन्यवाद.